महाराष्ट्राच्या राजकारणात एक असा नियम आहे जो अनेकदा सिद्ध झालाय. मराठीचा मुद्दा जेव्हा पेटतो तेव्हा भावना उफाळतात, रस्त्यावर घोषणा होतात, पण शेवटी मतांचं गणित मात्र काही वेगळं सांगतं. आणि सध्या जो निर्णय घेतला गेलाय तो हाच नियम पुन्हा एकदा सिद्ध करणार का, असा मोठा प्रश्न निर्माण झालाय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलं की रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य. वरून बघितलं तर निर्णय योग्य वाटतो, कारण महाराष्ट्रात राहून मराठी येणं चुकीचं नाही. पण राजकारणात योग्य निर्णयही कधी कधी चुकीच्या वेळी घेतला तर तो स्वतःवरच उलटतो. आणि सध्या सरनाईकांचा हा निर्णय तसाच बुमरँग होणार का, यावर चर्चा सुरू झाली आहे. कारण हा फक्त भाषेचा प्रश्न नाही, हा थेट मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात एक पॅटर्न कायम दिसतो. मराठीचा मुद्दा पुढे आला की मराठी माणूस एकत्र येत नाही, उलट विभागला जातो आणि परप्रांतीय मतदार मात्र एकवटले जातात. ही वस्तुस्थिती आहे आणि या वस्तुस्थितीचा फायदा वर्षानुवर्ष दोन पक्षांनी घेतलाय, काँग्रेस आणि भाजप. जेव्हा काँग्रेस सत्तेत होती तेव्हा मनसे मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक व्हायची, शिवसेना वेगळी लाईन घ्यायची आणि मराठी मतांमध्ये फूट पडायची. त्याचा थेट फायदा काँग्रेसला व्हायचा. आणि आता भाजपच्या काळातही चित्र फार वेगळं नाही, फक्त खेळाडू बदललेत. आता जेव्हा मराठीचा मुद्दा पुढे येतो तेव्हा उत्तर भारतीय, गुजराती आणि इतर परप्रांतीय मतदार एकत्र येतात आणि त्याचा थेट फायदा भाजपला होतो, कारण त्यांचा बेस हाच आहे. आणि मराठी मतदार ते अजूनही विभागलेले. शिवसेना दोन भागात, मनसे वेगळी, आणि त्यातूनच समीकरण तयार होतं. यात सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिका. हा भाग मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ओवळा माजीवाडा मतदारसंघात येतो. ठाण्याला लागून असलेला हा भाग आणि एकेकाळी शिवसेनेचा मजबूत प्रभाव असलेला. पण 2026 मध्ये काय झालं? मराठी विरुद्ध अमराठी हा मुद्दा पेटला, मनसे आक्रमक झाली, वातावरण तापलं आणि निकाल लागले तेव्हा चित्र धक्कादायक होतं. भाजप 61 वरून थेट 78 वर गेली आणि शिवसेना 22 वरून थेट 3 जागांवर कोसळली. दोन आकड्यात असलेली ताकद थेट सिंगल डिजिट मध्ये आली. हा योगायोग नव्हता, हा पॅटर्न होता. जिथे जिथे मराठी विरुद्ध परप्रांतीय असा संघर्ष निर्माण झाला, तिथे तिथे परप्रांतीय मतदार एकत्र आले आणि भाजप मजबूत झाली. मुंबईत, मीरा भाईंदर मध्ये आणि इतर अनेक ठिकाणी हाच ट्रेंड दिसला. आता असा प्रश्न आहे की प्रताप सरनाईकांचा सध्याचा निर्णय पुन्हा तोच पॅटर्न रिपीट करणार का? कारण परिस्थिती सध्या आणखी कॉम्प्लिकेटेड आहे. शिवसेना एक नाही दोन गटात विभागलेली आहे. मनसे अजूनही वेगळी आहे, म्हणजे मराठी मतदार आधीपेक्षा जास्त विभागलेले आहेत आणि परप्रांतीय मतदार ते अजूनही एकत्र येऊ शकतात. याचा थेट अर्थ काय? हा निर्णय जर राजकीय दृष्ट्या बघितला तर तो सरनाईकांचा नव्हे तर संपूर्ण शिंदे गटाच्या शिवसेनेलाच महागात पडू शकतो. आणखी एक मोठा ट्विस्ट इथे आहे की तो म्हणजे शिंदे गटातच सुरू झालेली धुसफूस. संजय निरुपम उत्तर भारतीय मतदारांमध्ये प्रभाव असलेला मोठा चेहरा, माजी खासदार आणि शिंदे गटाचा महत्वाचा नेता, त्यांनी या निर्णयाला उघडपणे विरोध केला आणि पत्र लिहिलं, आक्रमक भूमिका घेतली आहे आणि सरनाईकांविरोधात थेट उभे राहिलेले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की हा फक्त बाहेरचा वाद नाही, हा आतला संघर्ष आहे. एकीकडे मराठी अस्मितेचा मुद्दा आणि दुसरीकडे मतांचं गणित. आणि जेव्हा पक्षातच हे दोन विचार एकमेकांसमोर उभे राहतात तेव्हा निर्णय कितीही योग्य असला तरी राजकीय नुकसान होण्याची शक्यता वाढते. कारण निरुपमांसारख्या नेत्यांमुळेच उत्तर भारतीय मतं शिंदे गटाकडे आली होती. पण आता हाच वर्ग दुखावला गेला तर तो कुठे जाणार? सरळ पर्याय आहे भाजप. म्हणजे काय? एकीकडे मराठी मतं विभागलेली आणि दुसरीकडे परप्रांतीय मतं भाजपकडे एकवटलेली. हीच तर भाजपची परफेक्ट पोझिशन आहे आणि इथेच भाजपचा गेम समजतो. भाजप या संपूर्ण प्रकरणात फारच स्मार्ट पद्धतीने खेळत आहे. ते ना थेट विरोध करतायत ना पूर्ण समर्थन देतायत, फक्त वरवर भाषा आलीच पाहिजे असं म्हणतायत, दुसरीकडे मराठी शिकवणी वर्ग सुरू करतायत. ही भूमिका दिसायला साधी आहे पण आतून ती अत्यंत कॅल्क्युलेटेड आहे. कारण त्यांना माहिती आहे की हा मुद्दा जितका तापेल तितकं ध्रुवीकरण वाढेल आणि ध्रुवीकरण वाढलं की फायदा कुणाला होतो ते इतिहासाने दाखवलंय. आणि दुसरीकडे ठाकरे गट आणि मनसे, त्यांना तर हा मुद्दा रेडीमेड मिळालाय, कारण ते आधीपासूनच मराठी अस्मितेवर बोलत आहेत. आता सरनाईकांनी हा मुद्दा पुन्हा जिवंत केलाय, म्हणजे त्यांना तयार स्टेज मिळालं आहे. पण इथेही एक कॅच आहे. मराठीचा मुद्दा जितका वाढेल तितकी मराठी मतांची फूट वाढण्याची शक्यता असते आणि त्याचा फटका पुन्हा त्यांनाच बसू शकतो. म्हणजे सगळ्याच बाजूंनी हा मुद्दा धोकादायक आहे आणि सर्वात जास्त रिस्क कुणासाठी आहे तर स्वतः निर्णय घेणाऱ्या
सरनाईकांसाठी, कारण मीरा भाईंदर सारख्या ठिकाणी आधीच त्यांची राजकीय कोंडी झालेली आहे. भाजपने तिथे मोठी मुसंडी मारली आहे आणि आता पुन्हा तसाच मुद्दा तापला तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या मतदारसंघावर होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आता कोणतीही निवडणूक नाही तरी हा मुद्दा आता का? कारण राजकारणात काहीही अचानक होत नाही. प्रत्येक निर्णयामागे एक टायमिंग असतं, एक कॅल्क्युलेशन असतं आणि एक रिस्क असते. पण यावेळी रिस्क जास्त आहे आणि फायदा कुणाला होईल हे अजून स्पष्ट नाही. फक्त एक गोष्ट स्पष्ट आहे की हा निर्णय भावनिक आहे, योग्य आहे, पण राजकीय दृष्ट्या अत्यंत धोकादायक आहे. आणि त्यामुळेच आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा प्रश्न उभा राहिलाय. हा निर्णय खरंच मराठीच्या सन्मानासाठी आहे की तो न कळत असा गेम सुरू करतोय, ज्याचा फायदा शेवटी कुणीतरी तिसराच घेणार आहे. कारण महाराष्ट्रात इतिहास एक गोष्ट वारंवार सांगतो, मराठीचा मुद्दा पेटला, भावना उफाळतात, पण शेवटी जिंकतं ते भावनांचं नाही तर मतांचं गणित. पुढच्या 3 वर्षात राज्यात कोणत्याही मोठ्या निवडणुका नाहीत, तर तरीही ऐनवेळी हा मुद्दा उपस्थित करण्यामागचं नेमकं कारण काय? या निर्णयामुळे भाजपला फायदा होतोय आणि स्वतःच्याच पक्षात वादाची ठिणगी पडतीये, तो निर्णय सरनाईकांना का घ्यावा लागला? या निर्णयामुळे मराठी माणसाला खरंच न्याय मिळेल की पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा वापर करून राजकीय ध्रुवीकरण केलं जाईल, हे येणारा काळच ठरवेल. पण सध्या तरी प्रताप सरनाईकांचा हा मराठी कार्डचा डाव त्यांच्यावरच उलटण्याची चिन्ह दिसत आहेत. तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय शिवसेनेला ताकद देणारा की नाकेबंदी करणारा? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.